बाहेरून असं कंपाऊंड केलेलं आहे. या ठिकाणी एक शेततळ्यासारखं बाबांनी केलंय आणि सुंदर सुंदर फुलं झाडे फुललेली या ठिकाणी दिसत आहेत. काही फळाची झाडे आहेत. इथं पपई देखील चांगले आलेले आहेत. जाधववाडीचे सद्भक्त आलेले आहेत, नारंगावचे सद्भक्त आलेले आहेत आणि ह्या ठिकाणी येऊन त्यांनी असं सुंदर नागिनीचे वेल आणलेत आणि त्याची लागवड केली इथे. श्री चक्रधराया जी महानुभाव कपार आहे, महानुभावाची धाव जी आहे या ठिकाणी आपण निघालेलो आहोत. आपण दरवेळेस वरून येतो पण आता खालून या परिसरातून आपण ही कपार पाहूया. मी या ठिकाणी अनेक कपारी पाहिल्या. साधनेसाठी असलेल्या ज्या गुंफा आहेत तेही पाहिलेल्या आहे आणि आपल्याला देखील मी दाखवत आहेत. ढग्या डोंगर परिसरातील अतिशय खोल ही गुंफा आपण पाहत आहोत. हा समोरचा परिसर आणि त्याचबरोबर याही साईडला खूप खोल अशी ही गुंफा आहे. श्री क्षेत्र ढग्या डोंगर परिसरातील अनेक कपारी आहेत. त्यापैकी ही एक कपार आपण पाहत आहोत आणि समोरचा परिसर देखील आपण पाहूया. इकडे मुंजेवाडी वगैरे खाली आहे, आभाळवाडी खाली आहे, पण आपण इकडे पुढे निघालेलो आहे जंगलात. आपण ढग्या डोंगर परिसरातील आणखी एक कपार पाहत आहोत आणि तिकडे आपण आता जात आहोत. थोडंसं उंचावर आहे इथून, पण पाहूया कसं जाता येते तिथे. तिथं जे झाड दिसतंय त्याच्या खाली ती कपार आहे.
अगदी जवळ आलो आपण या कपारीजवळ. गेली काही दिवसापासून मी याही कपारीमध्ये थांबलो. आपल्या साधनेच्या स्वरूपातून जी काही आहे ते करत राहिलो. हा समोरचा परिसर पहा. दंडोत प्रणाम. अनेक संन्यासी साधू संत महंत या कपारीत आलेले आहे असे सांगतात. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा या ठिकाणी येतोय. इथे कागद वगैरे जे पडलेले आहेत, मी या ठिकाणी थांबलेलो होतो. दंडोत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथाच्या ज्या काही कपारी आहेत, गुंफा आहे, यामध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. मी गेल्या 8 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुका आणि संगमनेर तालुका या परिसरात आहे. त्यातले त्यात जे पळसपूर येथून जवळच असणारं जे ढग्या डोंगर आहे, या ठिकाणी मी आलेलो आहे. सर्व सद्भक्तांनो, मी यापूर्वी काही दिवस इथं येऊन गेलो. येथील काही कपारी आहे, गुंफा आहे, तेही पाहिलेले आहे. आणि मनाला एक वाटत होतं की आपणही निवांत आपल्या स्मरणासाठी, अभ्यासासाठी, शांततेसाठी अशा कपारीमध्ये जावं, काही दिवस राहावं. आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. आता हे जे काही कपारीचा इतिहास आहे, तो साधारण 350-400 वर्षापूर्वीचा सांगितला जातो. पूर्वीचे जे आहे नागराज बाबा वगैरे, ते देखील या कपारीमध्ये थांबलेले अशा पद्धतीने सांगतात. इथे अलीकडच्या काळामध्ये गुरुवर्य जाधववाडीचे मोठे बाबा, तेही या ठिकाणी आपल्या साधनेसाठी येऊन गेलेले असे इथले बाबा, इथले गावकरी सांगत असतात. त्याच्यानंतर राहेरकर बाबा या काही वेगवेगळ्या गुंफेत जाऊन आलेले आहे असंही मला कळालं. आणि मूळ जे गुंफा आहे, मंदिर आहे, त्या मंदिर बरंच अंतर आहे इथून. मी त्याच रांगेमध्ये आणखी एक जी गुंफा आहे, या गुंफेमध्ये मी थांबलोय. ती जी गुंफा आहे मागची, तिथं अनेक संत महंत त्या ठिकाणी थांबलेले होते. आता तिथे लोक कोणी दर्शनाला वगैरे येऊ शकतात. आणि आपण ज्यावेळेस शांत असतो किंवा एकांत असतं, त्यावेळेस थोडा आवाज वगैरे हे ते किंवा डिस्टर्ब होण्याचा संभव असतो. आणि म्हणून तिथून काही अंतरावर असणारी ही एक गुंफा आहे. या गुंफेमध्ये मी आलेलो आहे. आता इथे एक ओटा केलेला आहे पहा, इथं झोपण्यासाठी वगैरे. त्याच्यानंतर याही साईडला आहे. समोर जर पाहिलं मुंजेवाडी आहे, आभाळवाडी आहे. मी याही परिसरात जाऊन आलेलो आहे. थोडंसं दाखवणार आहे तुम्हाला तो. पण इथे आल्यानंतर एक खूप शांतता मिळते. आपल्याला स्मरण असेल, मनन असेल, चिंतन असेल, त्याचबरोबर आपल्याला अभ्यासही करावं वाटलं तरी अशा एकांतामध्ये आपण येऊ शकता. त्याच्यानंतर खूप महत्त्वाचं जे आहे की या ठिकाणी संत मुनी जे आहे बाबा, ते इथे असतात. त्यांच्याबरोबर अक्का म्हणून आहे, ते पूर्णपणे इथे सेवा देतात. इथले गावकरी जे आहे तेही येतात, तेही आपल्याला मदत करतात. आणि ते अखंडपणे त्यांचंही सेवा कार्य चालू आहे.
एकांतामध्ये ते राहतात. आता इथे आल्यानंतर मला काही गोष्टी जाणवल्या. शांतता तर आहेच आहे, पण आता उन्हाळ्याचे दिवस आहे, आता पावसाळ्याचे दिवस आहे, पण आता सध्या ऊन आहे. अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इथे थंडी वाजते. रात्री मात्र डबल पांघरून घेऊन आपल्याला झोपावं लागतं. अशी परिस्थिती या परिसरामध्ये आहे. थंड हवेचं ठिकाण आहे. त्याच्यानंतर सायंकाळ जर पाहिलं तर इकडे पळसपूर परिसरामध्ये संपूर्ण झगमगाट आपल्याला दिसतो, लाइटिंग दिसते. खाली जी आहे मुंजेवाडी, तो जो परिसर आहे आभाळवाडीचा, त्या साईडला खूप चांगली लाइटिंग वगैरे दिसते. इथून जवळच असणारं एक महानुभाव आश्रम आहे आभाळवाडी, तीही जवळ आहे 4-5 किलोमीटरवरती. तिथेही अतिशय सुंदर मंदिर बनवलेलं आहे. आदरणीय गुरुवर्य राहेरकर गुरुजी जे आहे त्यांनी तिथं खूप आपले भक्तगण जोडलेले आहेत. मीही तिथे गेलो. त्याच्यानंतर पाठीमागच्या बाजूला जे आहे तिकडे गाजरे झाप एक वस्ती आहे, गाव आहे छोटंसं. तिथेही आपले उपदेशी भरपूर आहे. श्रीकृष्ण मंदिर बी अतिशय सुंदर अप्रतिम आहे. आणि तेवढंच नव्हे तर गाजरे झापापासूनच एक साधारण 1-1.5 किलोमीटर अंतरावरती एक अशी गुंफा आहे ज्यामध्ये खूप लोक थांबू शकतात, आपली साधना करू शकतात. आणि घनदाट जंगलात नदीच्या कडेला एकांतामध्ये ती गुंफा आहे. या ठिकाणी सांगतात अनेक संत महंत तिथे आलेले आहेत. उद्धव बाबा म्हणून होते ते आलेले आहेत, जाधववाडीचे बाबाही आलेले आहेत. एक पंजाबी ताई आक्का त्याही त्या ठिकाणी एकट्या राहिलेले. अशा पद्धतीने तिथं ते आहे गावकरी मला सांगितलेले आहे. म्हणून मी त्याही परिसरात जाऊन आलो. तिथं थोडंसं थांबलो आणि आसपास जे आहे ते अनेक मंदिरं आहेत. त्याच्यानंतर आभाळवळीच्या परिसरात आहे, पळसपूरच्या परिसरातही आहे. आणि या साईडला एक मंदिर आहे पहा, काताळ वेढा. आता काताळ वेढाचे जे मंदिर आहे अतिशय प्रसिद्ध आहे. जवळपास खूप वर्षापासून ते त्याही ठिकाणी लोक वगैरे येतात. पण जवळपास 150 वर्षापासून जे जुनं मंदिर आहे त्या ठिकाणी आहे. बांधकाम चांगलं झालेले आहे आणि ते नवशिक मंदिर आहे. आणि बरेचसे भक्तगण आपले जे काही आहे मागणी असेल ते परमेश्वराला त्या ठिकाणी दत्त मंदिरात येतात, आपल्या मनोकामना पूर्ण करतात आणि आपले निघून जातात. आणि म्हणून आपणही या परिसरामध्ये जरूर यावं. इथून एक 5-5, 10-10 किलोमीटरवर काही मंदिरे आहेत, मांडलिक मंदिरे आहेत. पण गुफा मात्र ह्या ओरिजिनल आहेत. आपण इथे येऊ शकतो. तेवढंच नाही तर सायंकाळचं दृश्य हे अप्रतिम असतं. सकाळी उठल्यापासून आपल्याला अनेक प्राण्याचं दर्शन घडतं. सकाळी पाहिलं तर आश्रमाच्या भोवती म्हणजे खूप हरणं काळवीट हे येतात, तिथं चरायला येतात. संत मुनी बाबांनी काय केलं, जवळच पाण्याचं एक व्यवस्था केलेली आहे. बोरला पाणी भरपूर लागलेलं आहे आणि त्यातून मग ते पाणीवर सोडून देतात. आणि हरणं सगळे तिथं पाण्यासाठी येतात आणि जवळपास चाराही झालेला आहे. त्याच्यामुळं हरणं घाबरत नाही ते इथल्या लोकांना. त्याचबरोबर इथं ससे भरपूर आहे. तिथं काही उरलेलं अन्न वगैरे बाहेर इकडं तिकडं असेल तर ते खातात आणि या परिसरामध्ये फिरत असतात. इतरही काही रानटी प्राणी वगैरे आहे, पण भीती तशी नाही. आपण जर इथे आला, खाली गुंफेच्या परिसरात थांबू शकता. आपल्याला जर वाटलं आपल्याला आणखी थोडीशी साधना वगैरे करायची, एकांतात जायचं, तर ही मी जी गुंफा पाहतो या गुंफेसारख्या पुढे गुंफा आहेत ज्यामध्ये त्याही खूप खोल आहेत, तिथे जवळपास आहेत. इथले लोक सांगत होते गुरुजी त्याच्यामध्ये वाघ वगैरे राहतात करतात, तिकडे ते जाऊ नका. पण काही गुंफेपर्यंत मी गेलो, तिथं तो आहे, तोही शांततेचा भाग आहे. अशा ठिकाणी आपण येऊ शकता.
तर इथं जर आपल्याला यायचं असेल, इथल्या वातावरणाचा आनंद आपल्याला घ्यायचा असेल, एक महत्त्वाचं, बाहेर आपण जगामध्ये वावरत असताना ताणतणावाला आपल्याला सामोरे जावं लागतं, टेन्शन निर्माण होतं. आणि हे ताणतणाव आहे, टेन्शन आहे, हे आपल्याला कुठं कमी होणार आहे, कुठं आपण प्रसन्न होणार आहे, तर या ढग्या डोंगर आहे. काही जाधववाडीचे बाबा सांगत होते, अशा 5 कपारी आहेत. जे भंडारा कपार आहे, त्याच्यानंतर ढोऱ्या डोंगराची आहे, कुठं पाली म्हणून सांगितलेली आहे, इथं एक ढग्या डोंगराची आहे. असे 5 काहीतरी कपारी बाबांनी सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये मात्र आपल्याला एकांत मिळतो. मी तुम्हाला इथंच या म्हणत नाही, तुम्हाला जिथे जिथे अशा काही कपारी साधू संत आपले तप साधना ध्यान करत असतील तशा ठिकाणी अवश्य भेट द्या. आपण एकांतामध्ये राहा, जेणेकरून आपलंही ताणतणाव जे आहे तो कमी होईल आणि आपण ईश्वरी मार्गाकडे कसं जाऊ याचाही संकेत आपल्याला मिळत राहील. आपण सर्वजण यावं अशा एकांतामध्ये, हे महत्त्वाचं आहे. मी खाली संत मुनी बाबांचा नंबरही देतो, त्यांच्याशी आपण संपर्क करावा. सर्वांना माझा दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. मी या गुंफेमध्ये थांबलेलो आहे. काही भिक्षा वगैरे करून आणली होती, काही नेत्यात खूप काही आंबे इतरही पदार्थ दिले होते, ते घेतले. समोरचा जो भाग आहे तो आपण पाहूया कशा पद्धतीचा आहे. तो मुंजेवाडी, आभाळवाडी या परिसरात आहे. माझी ढग्या डोंगर परिसरामध्ये सायंकाळची भ्रमंती चालू आहे. पाठीमागे मंदिर आहे आणि या साईडला काही हरणही दिसतात. वातावरण देखील अतिशय निसर्गरम्य आहे. इथं समोर जे आहे ते हरणं दिसतात, आपण पहा. कृष्ण मंदिर ढग्या डोंगर या ठिकाणी बोर जो घेतलेला आहे आणि भरपूर पाणी या बोरला लागल्यामुळे आश्रमाची तसेच मंदिरात पाण्याची जी व्यवस्था आहे ती चांगल्या पद्धतीने करता आलेली आहे. या ठिकाणी एक पाण्यासाठी एक खड्डा केलेला आहे, मोठा आहे, आणि इथे प्राणी वगैरे पाणी पिण्यासाठी येऊ शकतात, येतात. आणि आपण दुरून हे आपलं मंदिर पाहत आहोत. जी दुर्मिळ नकटी कपार जी आहे ती पाहण्यासाठी आपण बाबांच्या बरोबर आलेलो आहे. बापरे, बाबा मामा पाणी कुठून चालू असतं? शेवाळलेली जागा आहे. आणि महानुभाव पंथाचे लोक या ठिकाणी पाण्यासाठी यायचे, साधू संत. पूर्वी अनेक संत महंत या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे, पण या भागामध्ये त्यांना पाण्याची आवश्यकता पडायची. म्हणून मी सध्या इथे जे आहे नकटी जे काही पायरी म्हणतात या ठिकाणी आलोय. वरून पाणी इथे पडतं आणि इथे महानुभावचे लोक पाणी वगैरे भरून आपल्या गुंफेमध्ये न्यायचे, आपल्या कपारीमध्ये न्यायचे. इथे कायम पाणी असतं. ती जागा आपण सध्या पाहत आहोत. आता उन्हाळा असल्यामुळे पाणी इथं नाही, पण ही आपल्या भक्तगणांना दाखवावी म्हणून बाबांच्या बरोबर या ठिकाणी आलेलो आहे. दंडवत पण संत मुनी बाबा या ठिकाणी आहेत, त्यांच्या सहवासात मी थांबलो आणि म्हणून आपण या ठिकाणची, या कपारीची थोडक्यात माहिती घेऊया. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. आम्हाला या कपारीची किंवा या परिसराची थोडीफार माहिती द्या.
आभळवाडी हे गाव इथून 3 किलोमीटर आणि ह्या आभळवाडी गावामध्ये पिढ्यानपिढ्या मानभाव पंथाचं अनुयायी गाव आहे. तर ह्या ठिकाणी अनेक साधू संत पूर्वीच्या काळापासून ह्या कपारीत येऊन नामस्मरण चिंतन करीत होते. म्हणून याला एक मानभावाचं धाव म्हणून असं नाव पडलं गेलं. हे पळसपुरापासून 4 किलोमीटर दूर आणि आभळवाडीपासून 3 किलोमीटर मध्ये असे डोंगरावरती आहे. म्हणून याला पूर्वीच्या काळापासून सद्भक्त मानभावाचं दाव असं म्हणतात. आणि इथं अनेक आपले साधू संत येऊन जाधववाडीचे बाबा काही दिवस इथं राहून नामस्मरण करून गेले. उद्घाटनाच्या टायमाला बाबा आले तर बाबांनी त्याला बरंचसं काही महत्व सांगितलं. म्हणजे असे आपल्या 5 कपार आहे. एक ढोरा डोंगर, दुसरा ढग्या डोंगर, तिसरा भंडारा, चौथा आडगाव आणि 5वी वणी दिंडोरी. अशा 5 कपारी मानभाव पंथात बाबांनी सांगितल्याप्रमाणे आहेत. दंडवत प्रणाम. जाधववाडीचे मोठे बाबा या ठिकाणी जाधववाडीचे मोठे बाबा 65 वर्षाच्या पूर्वी बाबांनी सांगितलं. इथं उद्घाटनाच्या टायमाला आलते तर बाबांनी सांगितलं मी 65 वर्षापूर्वी इथं 3 महिने राहून गेलो. त्यामुळे मला हा सगळा परिसर बाबांच्या परिचयातला आहे. आणि योगायोग आपलं मंदिराचं काम झालं आणि मी बाबांकडे सहज गेलो. बाबांना विनंती केली, बाबा तुमच्या हाताने मूर्ती स्थापना आणि कलशारोहण करायचे. बाबांनी माझं मान्य केलं आणि बाबा या ठिकाणी येऊन बाबांच्या हातचे मंदिराचं उद्घाटन, कलशारोहण, मूर्ती स्थापना झाली. दंडवत प्रणाम. बाबा इथं आणखी काय काय आहे पाहण्यासारखं जर आले इतर? इथं ह्या डोंगरामध्ये खाली अजून 1-2 कपार आहेत. इथे एक नकटी पायरी म्हणून हे प्रसिद्ध आहे. आणि ह्या ढग्या डोंगराच्या बाजूलाच एक नांगरनळी म्हणून आहे. त्या नांगरनळीमध्ये जुने लोक सांगतात पांडवांनी ते मंदिर कोरलेलं आहे. म्हणून हा सर्व परिसर अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. आणि पवार गुरुजी उद्घाटनाच्या टायमाला गुरुजींना मी बोलवलं होतं इथं. गुरुजी आले, 2-3 दिवस राहिले. त्याच्यानंतर गुरुजींना मी आग्रह केला, गुरुजी तुम्ही थोडे साधनेसाठी इथं या, आपण थोड्या दिवस साधना करू. तर गुरुजी येऊन 5 दिवस झालेत आज. आणि 5 दिवसापासून गुरुजी या ठिकाणी रात्रंदिवस त्यांचं नामस्मरण चिंतन आणि वाचन चालू आहे. गुरुजी कुठं थांबले होते बाबा? कपारीमध्ये थांबले होते गुरुजी. आणि आजही ते कपारीमध्येच थांबतात. वरती थोडासा नाश्ता घ्यायला येतात, इकडे खाली जातात, भिक्षाविधी करतात आणि ते आपले इथे येऊन गुरुजी त्यांची साधना काय चालू आहे ती आपली साधना करतात. केवळ परमेश्वर. हे केवळ परमेश्वराच्या कृपेने गुरुजी इथं राहिले. आणि उलट कोणी साधू संतांना नामस्मरण चिंतन करण्याचं वाटलं तरी इथं यावं, आम्ही त्यांची सगळी सेवा करू. साधू संतांची सेवा हीच आमची ईश्वर सेवा आहे. इथं यावं अशी तुम्हाला मनापासून? मनापासून आमच्या अंतःकरणात तळमळ आहे. कुणीतरी साधू संतांनी इथं हमेशा येत राहावं. दंडवत. तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. तुम्ही ते ढग्या डोंगरावर दंडवत बाबा, दंडवत आणि त्यातले त्यात आईने जी आहे अक्काने खूप मोठी माझी सेवा या ठिकाणी केलेली आहे. दंडवत प्रणाम आई. दंडवत. ढग्या डोंगरचे बाबा की